श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे 12 फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आज माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला 32सी पौर्णिमा असं देखील म्हणतात. का म्हणतात? कारण या दिवशी केलेल्या स्नानाचं, दानाचं, पुण्याचं, सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला 32 पटीने जास्त मिळत असतं. त्यामुळे आज आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय, काही सेवा करायच्या आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. आज संध्याकाळी आपल्याला इथे असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील शत्रूंचा त्रास सर्व दूर होईल. त्याचबरोबर घरामधील 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल, गरिबी संपून जाईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल. पण त्या अगोदर आपल्याला आज घरामध्ये काही सेवा करायची आहे, त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. मग तुम्ही आज घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, कारण माघ पौर्णिमा ही संपूर्णपणे जगाचे पालन करता भगवान विष्णूंसाठी समर्पित असते. या दिवशी भगवान विष्णू साक्षात गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांच्याबरोबर 33 कोटी देवी देवता सुद्धा या दिवशी गंगेचे स्नान करण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे आपल्याला पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते, रोजच्या तुलनेमध्ये आजची जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती सहस्रपटीने कार्यरत असते. आणि ज्या वेळेस आपण भगवान विष्णूंची सेवा करणार आहोत त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरताही आपल्याला भासणार नाही, कारण भगवान विष्णूंची सेवा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ते घर किंवा ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नसतात. त्यामुळे एक वेळेस तुम्ही माता लक्ष्मीची सेवा कमी केली तरीही चालेल, पण भगवान विष्णूंची सेवा ही आपल्याला करायचीच असते. तर आज संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनामावली ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केला तरीही चालेल, पण प्रयत्न करा की तुम्ही ह्या सेवा ज्यावेळेस हे जे शब्द असतात ना आपल्या तोंडातून ज्यावेळेस या मंत्रांचा उच्चार होतो त्यावेळेस एक तर आपली वाणी सुधारते आणि त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या काही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक शक्ती असतात ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे म्हणण्याचा जास्त करून तुम्ही प्रयत्न या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती, टाकावरती, फोटोवरती कुंकुमार्चन करा. आपल्या कुलदेवीची सेवा करा. तुम्ही आज घरामध्ये कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुलदेवीच्या मंत्रांचा जप करा. त्याचबरोबर दुर्गा स्तोत्रमचं पठण करू शकता, सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता. या सर्व सेवा तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये करता त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात. आणि पवित्र तिथींवरती ज्यावेळेस आपण हे उपाय करतो तर त्याचे अगणित फायदे हे आपल्याला होत असतात. तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे ते बघूया. दिवा हा जो असतो तर तो बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असतात आणि नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. त्यामुळेच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. तर आता हा दिवा कशासाठी लावायचा आहे? आपल्या मनातील खूप कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. माता लक्ष्मी आपल्याकडे येतात पण त्या आपल्यावरती प्रसन्न नसतात आणि त्याचबरोबर कोणतंही काम हातामध्ये घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. अशा ज्या तुमच्या पैशांच्या संबंधित अनेक ज्या काही समस्या आहे किंवा घरामध्ये काही दोष तुम्हाला जाणवत आहे तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर करायचं आहे, रात्री 9:30 वाजेपर्यंत. 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल, पण शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही 9:30 पर्यंत कराल, कारण हा जो कालावधी असतो तर तो माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमनाचा कालावधी असतो आणि त्या वेळेमध्ये जर आपण हे काही उपाय केले तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. त्यानंतर आता उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे. मातीचीच पणती घ्यायची, तर कोणताही दिवा इथे आपल्याला चालणार नाही, कारण मातीची पणती ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते. ती थोड्याशा मोठ्याशा आकाराची तुम्हाला घ्यायची आहे.
मातीची पंती ही पंचतत्वांपासून तयार केलेली असते. ऊन, वारा, पाऊस, माती ह्या सर्व पंचतत्वांपासून मातीची पंती तयार केलेली असते आणि त्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. त्यामुळे आपल्याला मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला लाल कलावा सर्वांनाच माहित आहे, तर लाल कलावा घ्यायचा आहे आणि लाल कलाव्याची वात तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या तुम्ही ठेवू शकतात किंवा फुलांच्या पाकळ्या नसतील तर छान तांदूळ थोडेसे अखंड जे असतात तर ते मुठभर ठेवायचे आहे. त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. त्यानंतर आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारचे दिवे समर्पित करतो. बघा, आपण शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. चमेलीचा दिवा जो आहे तर तो आपण हनुमंतरायांसाठी, गणपती बाप्पांसाठी लावत असतो. अशाच पद्धतीने तुपाचा जो दिवा आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतो. तूप जे आहे तर ते गाईच्या दुधापासून तयार झालेलं असतं. त्यामुळे त्यामध्ये माता लक्ष्मीचा साक्षात आशीर्वाद असतो. त्यामुळे शुद्ध गाईचं जे तूप आहे तर तेच आपल्याला इथे वापरायचं आहे. आता नाहीच आहे तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप, तर मग तुम्ही तेल जे असतात, तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल ते तुम्ही वापरू शकता, पण प्रयत्न करा की तुम्ही तुपाचाच हा दिवा लावाल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू जी आहे तर ती एक लवंग, एक वेलची, 1 रुपयाचे एक नाणं आणि थोडीशी हळद. ह्या वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. आता आपला हा जो दिवा आहे तर तो तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्या हॉलमध्ये आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा असतो ना तर तो तुम्हाला बघायचा आहे. ईशान्य कोपरा हा आपल्या देवी देवतांचा कोपरा मानला जातो. घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला तिथे व्यवस्थित थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. ती जागा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर हा दिवा त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. तुमचा देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर अतिशय उत्तम, तिथेच तुम्ही हा दिवा ठेवू शकता. पण तुम्हाला नाहीच समजत आपल्या घरातील ईशान्य कोपरा कोणता आहे तर तुम्ही घरातली देवघरासमोर हा दिवा लावू शकता. त्यानंतर ईशान्य कोपऱ्यात हा दिवा ठेवला की त्यानंतर त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. दिव्याची जी वात आहे तर ती तुम्हाला पूर्व दिशेला करायची आहे किंवा पश्चिम दिशेला देखील करू शकता. नंतर तुम्हाला तिथे बसून 16 वेळेस तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तम ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. आता बघा, 15 वेळेस श्री सुक्तम पठण करत असताना 15 वेळेस तुम्हाला फक्त श्री सुक्त म्हणायचं आहे आणि 16व्या वेळेस तुम्हाला श्री सुक्तम आणि त्याची जी फलश्रुती आहे तर ती म्हणायची आहे. कारण आपण केलेल्या सेवेचं फळ प्राप्त होण्यासाठी शेवट आपल्याला श्री सुक्तमची फलश्रुती जी आहे तर ती म्हणावी लागते. त्यामुळे 15 वेळेस तुम्हाला फक्त श्री सुक्त म्हणायचं, 16 वेळेस तुम्हाला श्री सुक्तम आणि त्याची फलश्रुती, अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर दिवा चालू आहे तोपर्यंत चालू राहून द्यायचा. नंतर दिवा थंड झाला की दिव्यातील जे साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं. 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते स्वच्छ धुवून आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि बाकीचं जे साहित्य आहे तर ते निर्माल्यात टाकून दिवा परत तुम्ही यूज करू शकता. तांदूळ ठेवलेले असेल तर ते पक्ष्यांना घालायचे आहे. फुलांच्या पाकळ्या ठेवलेल्या असतील तर त्या एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या किंवा निर्माल्यात टाका. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल. त्याचबरोबर तुम्हाला एक मॅनिफेस्टिंग उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात, कोणत्याही दिवशी करू शकतात, कोणत्याही वेळेमध्ये करू शकतात. काय करायचं आहे तर हा जो एक एंजल वर्ड आहे निटिका, हे एंजल वर्ड आहे. ह्या एंजल वर्डचं तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे. तुम्हाला दिवसभरामध्ये 41 वेळेस जमेल तितक्या वेळेस तुम्हाला एंजल वर्ड निटिका निटिका आणि तुमची जी काही पैशांची अडचण असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे निटिका तुम्हाला त्या पैशांच्या अडचणींमधून बाहेर काढते. अतिशय प्रभावी हा मॅनिफेस्टिंगचा उपाय आहे. तर तुम्ही हा कधीही करू शकतात. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल. अगदी हा जो स्क्रीनशॉट आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि निटिका खाली शब्द दिलेला आहे तर त्याचं तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.